नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमाने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। ह्या व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 8वा अध्याय चालू करत आहोत। प्रथमतः आपण नवनाथांना प्रार्थना करूया, तुम्ही हा ग्रंथ ऐकायला या। गोरक्ष जालंधर चर्पडाक्ष अडवंग कानीप मचिंद्र राधा चौरंगिरे मानकपति संज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा। अध्याय 8वा, सूर्याशी युद्ध, पशुपताला रामदर्शन घडवले। प्रथमतः आपण 8व्या अध्यायाचं कथासार पाहणार आहोत, त्याच्यानंतर 8वा अध्याय चालू करणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। उत्तरेकडील भ्रमंतीत मचिंद्रनाथ द्वारकेस गेला। तेथे श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन पुढे अयोध्येस गेला। शरयू नदी स्नान करून तो प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेला। योगायोगाने त्याच वेळी अयोध्येचा राजा पाशुपत रामाच्या पूजेसाठी आला होता, त्यामुळे देवालयात व बाहेर खूप गर्दी झाली होती। मचिंद्र देवळात जाऊ लागला तेव्हा द्वारपालांनी त्याला अडवले व त्याचा धिक्कार करून त्याला मागे ढकलले। त्याचे दुर्वर्तन नाथाला सहन झाले नाही। त्याच्या प्रमादाबद्दल त्याने राजाला शिक्षा करायचे ठरवले आणि भस्मावर परशास्त्र मंत्रून राजाच्या दिशेने भिरकावले। त्यामुळे राजा दंडवंत घातलेल्या स्थितीतच जमिनीला चिकटून राहिला, त्याला उठताच येईना। ही गोष्ट लक्षात येताच सर्वत्र एकच गोंधळ झाला। पशुपताचा मंत्री हुशार होता, आपल्या नगरात कुठल्या तरी साधूचा अपमान झाला असावा म्हणून त्याची अवकृपा होऊन आपल्या राजाची ही अवस्था झाली आहे हे त्याने ओळखले। त्याने त्वरेने चौकशी केली तेव्हा प्रवेशद्वारावरील प्रकार त्याला समजला। त्याने नाथाला शोधले, द्वारपाळाच्या वर्तनाबद्दल त्याची क्षमा मागितली। तेव्हा नाथाने विभक्तास्त्राने राजाला सोडवले। मुक्त होताच राजा मचिंद्रापाशी आला, त्याला वंदन केले आणि त्याला आदरपूर्वक आपल्या प्रासादात नेले। त्याने नाथाला आग्रहाने काही दिवस तेथेच ठेवून घेतले, त्याची मनोभावी खूप सेवा केली। पशुपताच्या सेवाभक्तीने मचिंद्र संतुष्ट झाला। त्याने राजाला विचारले, तुझी काय इच्छा आहे, मी ती नक्की पूर्ण करीन। पशुपात म्हणाला, नाथजी, मला रामाचे दर्शन घडवा। ते मान्य करून मचिंद्र त्याच्यासह प्रासादासमोरील भव्य पटांगणात गेला। तेथे सूर्यावर वात्कर्षणाचा प्रयोग केला, त्यामुळे सूर्य, त्याचा सारथी व अश्व रथासह खाली पृथ्वीवर आदळले। त्यांचे प्राण कासावीस झाले होते। सूर्य तेजाने सर्वत्र आगी लागल्या, त्या नाथाने जलास्त्राने विझवल्या। त्यावेळी सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले। ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह सर्व देवमंडळी त्वरेने नाथापाशी आली। विष्णूने नाथाची समजूत काढली व सूर्याला शिक्षा करण्याचे कारण विचारले। नाथ म्हणाला, देवा, हा पशुपत सूर्यवंशातील राजा आहे, पण सूर्याचे त्याच्याकडे लक्ष नाही, म्हणून त्याला समज देण्यासाठी मी हे कृत्य केले। विष्णू म्हणाले, मग तुझी काय अपेक्षा आहे? मचिंद्राने उत्तर दिले, सूर्याने पाशुपताला नित्य सहाय्य करावे आणि माझ्या शाबरी कवित्वाला अनुकूल राहून त्यातील मंत्राचे पठण करणाऱ्या उपासकाची कार्यसिद्धी करावी। विष्णू, ठीक आहे, सूर्य हे काम करील, तू त्याला सावध कर पाहू। मचिंद्र, मी त्याला सावध करतो, पण या पशुपताला रामप्रभूचे दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी असे मला वाटते। तेव्हा भगवानाने पशुपताला लक्ष्मणासह रामाचे दर्शन घडवले। त्या दर्शनाने शंकर तल्लीन झाले, पशुपताच्या सुखाला उधाण आले। नाथाने श्रीरामांना वंदन केले। पशुपतानेही त्यांच्या चरणांना मिठी घालून त्या पदकमलावर अश्रूंनी अभिषेक घातला। नाथाने श्रीरामांना शाबरी मंत्रांना तुमचे आशीर्वाद व साई मिळावी अशी विनंती केली। तेव्हा रामप्रभूंनी नाथाला, मी तुझ्या मंत्राच्या अधीन राहीन असे वचन दिले। त्यानंतर मचिंद्राने आपले अस्त्र आवरून वातास्त्र प्रेरले, त्यामुळे सूर्य भानावर आला। मचिंद्राने शीतल अस्त्रांनी स्वतःला सुरक्षित करून सूर्याचे दर्शन घेतले। पाशुपत राजाला त्याच्या चरणावर घातले। सूर्याने नाथाच्या सामर्थ्याची प्रशंसा केली व त्याच्या शाबरी कवित्वास अनुकूल राहण्याचे आश्वासने दिले। सर्व देव स्वस्थानी गेले। पशुपत प्रसादात परतला आणि रामाची आज्ञा घेऊन मचिंद्र तीर्थयात्रेस निघाला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। ओम नमोची गुरुराया।
भवच्छेदका पळवी माया श्री ज्ञानेश्वरा सहद्रदिया मम किंचित नाम मिरविशी आगा हे ज्ञान देवटी आम साधका जे दिटी मिरवला हे सी पूर्ण कोटी हितकारक महाराजा तरी मागली अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासा ते भोगून महिलागी मचिंद्र उतरला आणि वज्रवाटिके वज्र भगवती तोषविले स्नानाप्रती उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरवली या परी द्वारका करुणी तीर्थ गोमती स्नानविधी यथार्थ करुणी या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोती या कथा परियेसी नान करुणी शूर शरयुक्ती रसारासी रामदर्शना जातासी तो पशुपत रावतया ग्रामी रामवशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगणे राबती छत्र चामरे कळस दीप्ती लाजविती भानुते वाजी गजयाचे रंगानिक तेही चपळ अलौकिक अलोलिक वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती सकळवाजी शृंगारयुक्त जडित पाकरा हाट कवत रत्न कोंदणी हार लकलकित की नक्षत्रमणी मिरवली त्या ती झळकत झालरीयुक्त गुणी ओविले अपार मुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरवली ग्रीवे माळा रत्नवती हाट काशी जे ढाळ देती रत्न नो ही तेज गबसती चमूलागी मिरवला पदी पैंजन ऋण झुनती की वीरांची वीरश्री वाचे वदती की शत्रुगणीच्या पार पंक्ती ब्रीदमंती भांडू आयश्या परिवाजी ते हौसे की चितल्या ठाई दाविती वास अतिवात चपळगतीस सर सर म्हणती मागारा आगाते वाजी न म्हणू महीचे की इंदू बंधू रत्न उदधीचे विशाळ शक्तिका पात्र अब्दीचे मुक्त करून आणले ते याचक नीती विकासून यावनी हाती मिरवती पृतने लागुनी विशाळ गंडस्थळ दंतकदनी चुडे सुवर्ण मिरवले हटक व्यक्त त्या भूषण हौते अंबारी आदय दिव्यमान की प्रतनामहीचे नगते पूर्ण भावनी आयसे पाहिका अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरीवर की पर्वत माता तरुशृंगार तैश्या पताका गजपृष्टी एकाहुनी एकाधिक महारथी ते युद्ध कामुक शस्त्र रायासवे लोक युद्ध कामुक असती परी युद्धशास्त्री चतुर सुगम की परशक्ती सदेतो दम आयसे प्रतापी स्त्रोम इंद्र सुखा गळी की पायीचे पायदळ अपार वस्त्राभरणी मांडिताकार छडीदार आणि चोपदार जासूद हलकारे मिरवती हेमभूषिणी मुक्तमाळा सकळ पायिका झळकती गळा जडित रत्नी अति तेजाळा हेमालंकार करकमळी दाही अंगुळी मुद्रिका गहन हेममुक्ते ते मिरवती श्रवण पाहते पनी राणी वपन भार पडेल लोकाती आसु आयशा पार संपत्ती मिरवला पशुपात अयोध्यापती ते सकळ दाटी देवळा भोवती राजी राजिनी मिरवली त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योग द्रुम परी ते द्वारपाळ परम नाथा लागी बोलत परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरवतासी त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वार रक्षण आपण बुडून यजमाना बुडवू पाहती निश्चे महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान तोर न भीड चित्ती परम निष्ठुर वाची कठोर बोलती सप्त जन्म तस्कर नीती शत ब्राह्म हात्या जया घडती तेव्हा तो पावी द्वारपाळ चिती धर्मविनाश रायाचा आयसिया परी द्वारपाळ राजद्वारी असती चकळ मचिंद्र जाता होता वेळ हटकुनी डंब केली तसे तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडून बुद्धिहीन कोठे जाशी तातडीने मती मंदा ही मूर्खा हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की रावदाला हे दर्शना त्यात तू जासी बुद्धिहीना सर परता माघारा आयसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटिली मचिंद्रनाथा प्रती येणे करुणी परमचित्ती विक्षेपाती पावला परी तो सर्वज्ञ संतापासी वेकार गळा घाली त्यासी तो मने सेवकाशी संवाद करणे विहित नव्हे पती स्वाधीन पतिव्रता
की पात्र सोयी वाहे. सरिता तेवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा वानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा वानिती. की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानू बाळा. तदनु बुद्धी आयुधा नृपाळा सेवक सेवा वानिती. की माळी मळ्याचा योजनी पंत संयुक्त सोडी उदकांत. तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा वानिती. ऐसिया शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक कानी. बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परिबुद्धी प्रकरण आणि सुचले तया करण. की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ रजाते. एक रावा राटिता संपूर्ण सेवका दाटे व्यता. जे विगवसनी मित्रा घालिता रश्मी आतुड तिसची. शरीरे कोटे घालिता घाय परी सर्वपरी दुःख होय. तदनु शिक्षारो यजुताराया दुःख मिरवी प्रतनेते. आयसे यजुनी मचिंद्रनाथ भस्मची मोठी कवळी हाता. शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला. एरिकडे पाशुपत देवा बुधांजळी जुळी होईनी प्रणत. राम सन्मुख दंडवंत महिमस्तक ठेवितासे. तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झालांगी झगट. झगट होता महिपाट बाळासच झालीसे. राव उठू पाये छनी परिसदृढ युक्त न सोडी मेदिनी. बाळपदादी उभयपणी महियुक्त झाली ती. करता यज्ञ बहुतपता परिभक्त न हे कदा धरित्री. बहु क्षमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी. म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत. सेवका पुशेरळी मात कोणी कोणाते झाली का. मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती. गांजीला असेल राजदूती म्हणून शोभला असेल तो. मग त्या ते शोभन येता शोभवरीला श्री भगवंता. तयाची साधू जंगी चळिता क्रोधनावरे देवासी. मै श्रेष्ठ तो अत्रिनंदन परी उगेची शोभवून आपले मन. श्री अंबश ऋषीचे केले चळन तरी न साही देवाते. तेने सुदर्शन सरिता तेवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा वानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा वानिती. की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानू बाळा. तदनु बुद्धी आयुधा नृपाळा सेवक सेवा वानिती. की माळी मळ्याचा योजनी पंत संयुक्त सोडी उदकांत. तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा वानिती. ऐसिया शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक कानी. बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परिबुद्धी प्रकरण आणि सुचले तया करण. की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ रजाते. एक रावा राटिता संपूर्ण सेवका दाटे व्यता. जे विगवसनी मित्रा घालिता रश्मी आतुड तिसची. शरीरे कोटे घालिता घाय परी सर्वपरी दुःख होय. तदनु शिक्षारो यजुताराया दुःख मिरवी प्रतनेते. आयसे यजुनी मचिंद्रनाथ भस्मची मोठी कवळी हाता. शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला. एरिकडे पाशुपत देवा बुधांजळी जुळी होईनी प्रणत. राम सन्मुख दंडवंत महिमस्तक ठेवितासे. तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झालांगी झगट. झगट होता महिपाट बाळासच झालीसे. राव उठू पाये छनी परिसदृढ युक्त न सोडी मेदिनी. बाळपदादी उभयपणी महियुक्त झाली ती. करता यज्ञ बहुतपता परिभक्त न हे कदा धरित्री. बहु क्षमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी. म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत. सेवका पुशेरळी मात कोणी कोणाते झाली का. मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती. गांजीला असेल राजदूती म्हणून शोभला असेल तो. मग त्या ते शोभन येता शोभवरीला श्री भगवंता. तयाची साधू जंगी चळिता क्रोधनावरे देवासी. मै श्रेष्ठ तो अत्रिनंदन परी उगेची शोभवून आपले मन.
श्री अंबश ऋषीचे केले चळण, तरी न साही देवाती तेने सुदर्शन लावणी पाटी, गर्भ सोसे आपण जगजेटी, तस्मात भक्त गांजिल्ल्या पाटी, कदा न सहवे देवाती कदा न राहावे देवाती, भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा, परम आवडे तमाळ निळा, दानवी गांजिता उतावळा, कोरडे काष्टी प्रगटला, धर्म हवनी मंडूक बाळ, तप्तोदकी केले शीतळ, तस्मात संकटी भक्त प्रेमळ, कदा न राहावे देवाती, रणी होता कडकडात बहुत, पक्षी जोडा बाळे टाकून जात, बाळकानी स्मरता रमानाथ, करी करी घंटा टाकी तयावरी, पारधी पक्षी प्राणहरणी, व्याळ रूप झाले चक्रपाणी, तस्मात दासाचा छळ कोणी, कदा काळी करुणे, जळी पदाते नक्र ओढी, स्मरता धावला अति तांतडी, सुदर्शन पेरुनी घाली ओढी, निजदासा रक्षावया, याची नीती कोणे दुती, गांजिली असेल हरिभक्ती, म्हणून शोभे सायिका हाती, हरिने वरीला असेल की, आयशी भावना अनुनी चित्ती, शोध करीत असे प्रती, शोध सोचिता द्वारा निगुती, व्रतांत तो प्रविष्ट झाला, मंत्री व्रतांत ऐकुनी कानी, शोधनी काढी मचिंद्र दुमुनी, धन्य मंत्री तो शोध प्रकरणी, अर्थ पैशून्य निवडिता, अहो तो मंत्री नो हे नोहरा, अमृत घेऊन सांडी मंदिरा, की चिंतामणी राजाधिरा, राजचिंता हरणार्थ, तन्या येतो सुगड करणी, तोरे लागला मचिंद्र करणी, मग म्हणे महाराजा औदार्यपणे कृपादान ओपावे, तुम्ही संत ते स्नेहभरित, पूर्ण शांतीचे भांडारयुक्त, औदार्य सांगता नाही मित, अपराध क्षमा करावा, मेघ जरी उदार म्हणावा, तोही समता न करी संत भावा, मेघ तिसरे दातृत्व भावा, तेवी संत नोहे तो, जरी परिसाची उपमा देऊ, तो लोहातेची देत हाटक भाऊ, इतर धातुसी होत परिभऊ, न चले शक्ती तयाची, कल्पतरुचरी करावा समान, शुभाशुभ दावी रत्न, ते विनो हे संतजन, शुभ चिन्हेची वांछिती, आयसे बोलता मचिंद्रनाथ, प्रसन्न झाले सोचित्तांत, क्रोधावरुनी होता शांत, प्रसाद देऊ म्हणतासे, मग करी कवळुनी भस्मची ही भक्त अस्त्र मंत्रपोटी, कविराज जल्पता होटी, धराची मुठी सोडितासी, रा उठुनी बैसे धरित्री, वेगी पाचारी तसे सुहित मंत्री, सेवेची येऊनी झडकरी, दूती राजा ज्ञानी दिली, पत्रिके बोलावनी निकटदूत, विचारून घेतो राजचे मांत, तव ते शुभवार्ता सांगत, कल्याणे राजा विराजला, मग मचिंद्राचा धरुणी पाणी, मंत्री नेत तया लागुनी, प्रवेश होता तयेछेनी व्रतांत, राया ते निवेदला, राय ऐकुनी सकाळ व्रतांत, मचिंद्र चरणी भाळ अर्पित, अति गौरवे स्नेहभरित, नाम पुसे तया प्रती, एरी मने नरेंद्र पाळा, मज मचिंद्र म्हणती तानुल्या बाळा, राय ऐकुनी व्रतांत सकळा, मचिंद्र चरणी प्रेरित असे, पूर्वी मचिंद्र कृती रत्न, साठवले श्रवणा कारणे, तेने करुणी दर्शनभूषण, स्वीकारावयासी पाहत असे, आयसी चाब्दी पाटी, तो मचिंद्र चंद्र देखिला दृष्टी, मग परममणी आनंद दाटी, चित्रपाटी हे लावली, मग सुखासने सिद्ध करुनी, राजाने मचिंद्राचा हात धरून, आपले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसविला, षोडशोपचारे पूजन, अर्पिता झाला तन मन धन, वरी परमाद्रे भक्तिरत्न मचिंद्रनाथोपितासे, सदा सर्वदासनी शैनी, गमनी भोजनी जाडू जोडुनी पाणी, निरंतर उभा सेवे लागुनी, अन्य काही सुचेना, आयशिया भक्तीचा पातापाट, मचिंद्र कृपेचा लोटला लोट, म्हणे कोण नरेंद्र कामना लोट, कवन चित्ती वाट दाटत असे, येरू म्हणे जी योग द्रुमा, मी सूर्यवंशी पाशुपतनामा, राम अवलाद कुशपत्नी धामा, अवलाद देह असे हा, तरी वडील माझा विजय ध्वज, श्रीराम अवतरे तेजपुंज, माती भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो, येरी मने रे भाऊ का दिटी, आता करीतो तयाची भेटी, मग सभे बाहिरीत पोजेटी, राया घेऊन येतासे, उभा राहुनी राजांगणी, धूम्रास्त्र मंत्र उदल पेवानी, भस्मची मोठी संजीवनी, अर्कावरी प्रेरितासे, तेने धरुव खगमंडळ संपूर्ण, धुम्रे भरून गेले गगन, दिशा अर्क संपूर्ण,
झांकाळूनी पै गेला. धूम्रास्त्राने भरले नयन, नेत्रपुषिताशी सारथी अरुण. धूम्र संचारुनी मुखा कारण, कासावीस होत असे. ते पाहुनी सविता राज, मने अस्त्रविद्या धूम्रविराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे, तेने प्रेरली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन, कळूनी सायका चढवूनी गुण. वायू अस्त्र शर निर्मून, सोडिता झाला महाराजा. तो शर प्रतापवंत, लवकरी प्रगट विस्थावर मारुत. तेने मंदराचळ पर्वत, हालुकी पाहती डगडगा. गगनापासून महीपर्यंत, प्रकट झाला प्रलयवात. तरु चंबुळूनी नभी भ्रमत, पक्षी जेवी भोगलाती. ऐसा वात होता प्रकट, धुमरे फुटला दिशा घापाट. सदना लागी निर्मळ वाटे, गमन करिता येईना. ते पाहुनिया योग द्रुम, जलपता झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम, आड झाले रताते. विशाळ पाणी सांगू की तुले, की मंदराचळची दुगी तुझे बगवले. तेने मार्ग कुंठित झाले, वात चक्राचे महाराजा. मग ते अस्त्री नारायण, पर्वत पाता विशाळपणे. मग वस्त्रास्त्र संधान, करिता झाला हरकतो. तो वज्रास्त्र अतिकठीण, पर्वत माते गेले भेदून. तेने गाये शतचूर्ण, तोरे झाले नागराज. पर्वत चूर्ण होता निगुती, ते पाहुनी मचिंद्र जती. ब्रह्म्यास्त्र यजुनी अपरती, मित्र भागी सांडित असे. ते अस्त्र होता स्यंदनी प्रविष्ट, ते अस्त्र होता स्यंदनी प्रविष्ट. वांजीसह अरुण झाला भ्रमिष्ट, सांडुनी राहानीची नित्य वाट. स्यंदनने ती भलतिकडे, ते पाहुनी द्वादश नामी. ना ज्ञानशराच्या न उरल्या गुणउर्मी. तेने करुणी भ्रमे प्रकामी, नाशा प्रति पावत असे. जैसा पेटला पावक, त्यावरी सोपवले सकळ उदक. मग तो उरे केवी दाहक, तेवी आरका झाले असे. की अज्ञानपण साधकाचे, श्री सद्गुरु निवारित वाचे. अंगीभूषण ज्ञानपणाचे, बोधगुणी गोवितासे. की सदनात दाटला अंधार अपार, तो दीप उजळिता होतो दूर. तन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितासे. तेने उडूनी भ्रमिष्टपणा, सुफंता करी गमन. ते मचिंद्रना ते रष्टी पाहुन, वात्कर्षण जलपत. वातास्त्र आकर्षण सबळ, वायुचक्री भेदले तुंबळ. मग वाजींच्या आणि सारथ्याचे तैवेळ, श्वासोश्वास राहिले. आणि जो प्रत्यक्ष चंडकिरण, तोही दाटला श्वासे करून. वायुचक्री गेले आटून, रथ उलटोनी पडियला. वायुचक्राचा जासी आधार, तो आधार तुर्ताची सत्वर. स्वर्गावनी उरीवर आदळला स्यंदन तो. मही आदळता दिव्य रथ, खाली पडला श्री आदित्य. स्यंदनी वाजी आती होत, कासावीस श्वासाने. परी मही पडता तेजोराशी पाळ, मही मातला दियानळ. तेने दाहू पाय सकळ, मही वरले उद्ध बीज. ते पाहुनी मचिंद्रनाथ, ज्या जलदास्त्र स्मरे त्वरित. तेने करुणी अपरमित जलवृष्टी होत असे. परी आदित्य पडता निचेष्टित, परम घाबरले स्वर्ग दैवत. मग विमानी आणि होऊन त्वरित मचिंद्रापाशी पातले. ब्रह्मा विष्णू आणि शिव, वरुण अश्विनी कुबेर देव. सुरवणादी सकळ गंधर्व महिलागी पातले. सत्यलोक तपलोक, आतळ वितळ सुतळाधिक. संकटी पडला एकार्क, लागवेगी धाविनिले. जैसे सकळ तरुवरती, चौकडुनी पक्षी येती. तन्याय महीवरती सकळ देव उतरले. मग महाराजाची राब्धी जावई, धावुनी मचिंद्र धरिला हरदी. म्हणे आदित्य कोण न्यायी, संकटी तू आयोजिले. या उपरी करून नमस्कार, विष्णू ते देत उत्तर. म्हणे महाराजा पाशुपतवीर, आदित्य कुळी असे हा. आयसे असता यथार्थ, वंशजासी न पाही हा आदित्य. तस्मात वडिलांची धर्मनीत, ऐसे परी असावी का. जिया मातेने बालकाचे संगोपन, तिया रोषाची केली पाखरन. मग ती माता काय म्हणून लावी परी मिरवावी. स्वामी सेवका मित्र मानी, मग कार्य कैचे येत घडुनी. सदा संशयाची गवसनी, उभय चित्ती मिरवदासी. तस्मात राय पाशुपती, नावडे आदित्याप्रती. म्हणून ऐसा वैकुंठपती, चर्या भागरची येला. अनेक एक मम वाग्युत्तराशी, शाबरी विद्या कवित्वराशी. सूर्यनामी मंत्रोपदेशी, प्रसन्न असावे अर्काने. या उपरी आणि काही चोज, सूर्यवंशी विजय ध्वज.
तो पशुपता ते श्रीरामाज भेटवावा महाराज. आयसे परी कामना मनी वेदिली आहे चक्रपाणी. पशुपत रायाचे प्रेमोदनी गुंती पावल भक्तीने. नवरानी वासह माझा कामा पूर्णत्या नामे ग श्याम. आयसे बोलता योगद्रुम हरी उत्तरा स्वीकारी. म्हणे ब्रारे योगद्रुमा जो जो काय वेदला कामा. तो तू पावशील कल्पद्रुमा परिसावत करी अर्काती. बारे सूर्य नामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र. तैसो कष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे. आयसे बोलूनी चक्रपाणी करतळा कर देती वचनी. म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर. तेनीचे पातक योग भद्र सकळ जनांचे मिळतील. सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म. तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागी दुनावेल. नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तवानी पवित्रा भंग. त्याही वरती वर्तचांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी 16 राशी पावले सुवर्ण जडावयासी गमले. ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना. तरी या कामा कदाळस होणार नाही महापुरुष. आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहे महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्राश्वत्थस्थानी. तू ते ओपुनी वरदवानी तुष्ट केले आधीच. तरी आता संशय सर्वे सांडून यारका जीव व्हावे. याची रीती देवावघे गौरविती मचिंद्रा. जैसे एका चंद्राभूसाठी न्याहळी ती चकोरपाठी. देवी जगलोचना दिटी सकळ देव गे गौरविती. मचिंद्र म्हणे पशुपतराया आदी रावीन राम काया. देवाची समाधान तरी राया मग चित्तांत ओ संगी. आयशी ऐकता मचिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी. प्रगट झाला कोंदंडपाणी दशरथ तनय महाराज. मग राममूर्ती प्रगट होता शिवाशी आनंद वाटला चित्ता. ज्याने राया पाशुपता आनंद सरिता उच्चंबळली. मचिंद्र देगता कोंदडपाणी भावे मस्तक ओपिले चरणी. रामे प्रेमे कधुरुनी वृक्षतानी मचिंद्रनाथ कवळीला. पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरिण. राम त्या तेंद्रदी धरून धन्यवंच म्हणतासे. यावरी मचिंद्र जोडणी दोन्ही हस्त नम्रोत्तय तरी स्तवनी रघुनाथ. गौरवनी रामा बोधत हे रघुत्तमा महाराजा. तव नामी अनंत असती देवी त्यात रामनाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझ निवेदिले. त्याही ग्रंथा नाही स्मृती. परी तव नामे शुभती असती. तेही माझ्या कवित्वाप्रती वदन पात्री विराजिजे. शाबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्व पूर्ण. जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्र त्वाम. तव नामी होता मंत्रोच्चार ते त्वाम कार्य करावे समग्र लवकर. तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोंदडबान. माझोनी आता समरंगण नृत्य करू रणांगणी. श्रीराम म्हणे मचिंद्र ऐक तू तीही देवांचा वरदायक. श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म. ते तुझ वश आहेत योगद्रुमा. ते मी का नसावे साह्यार्थ कामा. साह्य असो तुझाता तुझ्या मंत्री माझे स्मरण. होताची कार्य करीन भावन विरात सबळ आचरण. मंत्रप्रयोगी दाविनी मी. आयशी वधुनी वरदवानी भाषे देत मचिंद्र पाणी. मग म्हणे हे योगदामी मज तुझं ऐक्यासे की. तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महातोर. तस्मात तुझे शरीर ऐक्यत्वासे या लोकी. आयसे बोलुनी कैलास्यासूत आयसे बोलुनी कौसल्यासूत. धन्य म्हणून ग्रीवा तुकावित. यावरी बोले सावधादित्य व्यंगे करीत पोराया. एक मित्रा वाचुनी धरणी झाली असे दिनवाणी. तरी योगिद्रा सुखधामी मम पूर्वजो मिरविका. मही पडला अंधकार देव त्रास पावले समग्र. सकळ जगाचा व्यवहार खोळंबळात पोराया. ऐसेकलानी सुडाळ वचन श्रीराममुखी ऐकून. ते मचिंद्र हृदया पार भूषण चित्तशक्ती ते मिरवले. तेने परमानंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्र मंत्र देहस्तवक्ती प्रसादाती ओपितासे. वातयुक्तास्त्र पूर्ण मुखी जल्पता मचिंद्र योगीजन. मग सुटी पावनी वातकर्षण
चुकी केला आदित्य तो, मग सावध होनी मही बैसत, धाई दिशा न्याळीत, तो अपार दृष्टी देखुनी दैवते, सकळा लागी प्राचारी, सकळ दैवते जाऊन येत, नमिला महाराज प्रतापादित्य, यावरी विष्णू लागे पुसत, क्षत्रिय कोणासा हे, की वासना पुन्हा परतून, हारूपात श्यामकर्ण, धन्य प्रतापी प्रताप घन, आजी दावी कामज कारणे, तरी आयसे प्रतिज्ञे लागून, की योगानुयोगी असे प्रसन्न, तरी तयाचे मुखमंडन, मज भेटी ते आणावे, मग मचिंद्रा ते देव पाचारिती, की तुझ बोलावी तसे ग बसती, मग चंद्रास्त्र जल्पुनी उक्ती, दर्शना जात मचिंद्रा, मित्र दाहगतो अति सबळ, म्हणून चंद्रास्त्र जपला मचिंद्र बाळ, ते मागे पुढे परमशीतळ, चंद्रास्त्री मिळवतासी, त्यात जलदास्त्रांचा वर्षाव, होनी होत शीतल ठाव, ऐशी अवजुनी सविता राव, जाऊन या न मीला, सर्वा ते देखुनी मचिंद्रनाथ, धन्य धन्य असे म्हणत, कवन नामी असे पुसत, ग्रामधाम जलमादी, मग विष्णूने मुळापासून कथा, नामधामादी सांगितली वार्ता, कवी नारायण महिवर्ता, मचिंद्रनाथ मिळवितासी, येरी म्हणे माझा अंश, नवनारायणास्ती महिस, तयाचा अवतार शुभामास, चांगुल पाणी वाटला हा, तरी बारे मचिंद्रनाथा, कवन कामनी वेधली व्यता, ते मजवधुनी वरदामृता, प्राशन करी महाराजा, कृत त्रेता द्वापार युग गेले, परी आयसे नाही केले, धन्य तुझा प्रतापासी विपुल, धन्य गुरु तुझा तो, येरू मनी कर जोडुनी, मम वेदली कामना मनी, साबरी विद्या कवित्व करणी, कृपा करुणी धावली, परी त्या ते वर दापुला, असा वायसे वाटते मनाला, तरी कृपा करुणी वर त्याला, दिदला पाहिजे महाराजा, मंत्र प्रगिरे तुझे स्मरण, होता वावे दशमान, जगाचे कार्य मंत्र सद्दान, स्वकष्टाने मिरवावे, आयसे ऐकता मचिंद्रवाणी, अवश्य मने वासरमणी, मंत्र प्रयोग सोय घेऊनी, कार्य करीन जगाचे, आयसे वधुनी जगलोचनी, भाष देत करतळी वचनी, यावरी पाशुपतराया बोलावनी, चरणावरी घातला सूर्यवंशी वीर्य प्रवाह, वंशमालिका सगुण सर्व, तुष्ट केला सविता राव, मचिंद्राने ते समयी, वंशमालिकायशी ऐकून, संतुष्ट झाला सविता नारायण, मग आपला सिद्ध करून संदन, वात चक्रावानी, येरीकडे सकळ देव, इमानी आणि गेले सर्व, आपले आले स्थान अपूर्व, पाहते झाले ते वेळा, एरिकडे मचिंद्रनाथ, कृपया वानूनी पाशुपत, निघता झाला करुणी तीर्थ, राममूर्ती वंदुनिया, आता पुढील अध्याय कथन, चंद्रागिरी पाहिला ग्राम, ते गौरातुनी गोरक्ष काढून, पुन्हा तीर्थे करील की, नरहरिवंशी धुंडीसूत, मालोहरीचा शरणागत, पुढील अध्याय उत्तम कथेत निवेदिल श्रोतियांसी, स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोत भाविक चतुर, अष्टमाध्याय गौडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभवन्तु, श्रीसरस्तु, श्रीनवनाथ भक्तिसार, अष्टमाध्याय समाप्तम, पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज, गोपाळ कृष्ण महाराज, सांबेश्वर महादेव, कला